विद्यार्थी मित्रो, आता बघा या ठिकाणी आपल्याला रेस्पिरेशन सर्क्युलेशन या धड्यामध्ये आता आपला पिरियड आहे 10वा तासिक आहे आपला. बरोबर आहे. आता याच्यामध्ये याच्यामध्ये महत्त्वाचा असलेला भाग इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट म्हणजे हृदयाच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास. राईट. आता हा हृदयातला अंतर्गत रचनेचा अभ्यास या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. ते कशा पद्धतीचं आहे हे आपण समजून घ्या. आता तुम्हाला माहितीसाठी आणखीन एक महत्त्वाची कल्पना देतो तुम्हाला. तुमच्या पुस्तकामध्ये जी आकृती दिलेली आहे त्याच्यापेक्षा या PDF आता मी हे दाखवतो त्याच्यापेक्षा एकदम क्लिअर आकृत्या आहेत बरं का, लक्षात घ्या. आकृत्यांचा वापर तुम्हाला झूम करून ह्या PDF तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने बघता येतं. सगळे बारकावे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. लक्षात आलं. पुस्तकामध्ये एवढं डिटेल दिसत नाही. पुस्तकामध्ये हे तुम्हाला या ठिकाणी हे तुम्हाला दिसणार नाही. हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात आलं काय म्हणतो. राईट. हां, तर हे या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला कल्पना दिली. आता बघा याच्यामध्ये हे हृदयाचं महत्त्वाचा भाग या ठिकाणी तुम्हाला कल्पना देतो. हे हृदयाचं कसं स्वरूप आहे, कसं स्ट्रक्चर आहे हे तुम्ही थोडंसं समजून देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये बारकाईने सगळे तुम्हाला एकदा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. राईट. आता बघा खरं तर हृदय म्हणलं तर हे पूर्ण मानवी हृदय आहे. जसं आपण असं इथून जर कट केला आपण, बरोबर आहे, इथून जर कट केला तर तुम्हाला मी सांगितलं की लेफ्ट बाजूला थोडं असं वळलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. बघा मी दाखवतो इथं. हे बघा, हे आपल्या शरीराची म्हणजे खालची लेफ्ट बाजू इकडं थोडं वळलेलं, बरोबर आहे, आणि हे इकडं अशा पद्धतीने वळलेलं म्हणजे लेफ्ट साईड. आता तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने. लेफ्ट साईड म्हणजे आपल्या डाव्या हाताला खालून, हे अगोदर एक्सटर्नल स्ट्रक्चर शिकवत असताना खाली तुम्हाला दाखवलेलं. एवढी सुंदर आकृती तुम्हाला इथे जी आलेली आहे, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा एवढं बारकावं नाही. लक्षात आलं काय म्हणतो हे तुम्ही समजून घ्या. आता बघा या हृदयामध्ये कसं कार्य चालतं किंवा कार्य आपण नंतर पाहू. आतली रचना कशी आहे, हृदय कसं असतं हे थोडंसं तुम्हाला मी सांगतो. हे टोटल पूर्णपणे हृदय आहे, बरोबर आहे. आता बघा मी या ठिकाणी दाखवतो. हा पूर्णपणे हा हृदयाचा भाग. हा पटला तुम्हाला. हे पूर्ण हा हृदय आहे पूर्ण. आता हृदयाचे मुख्यत्व करून 2 भाग पडतात. हा वरचा भाग आणि हा खालचा भाग. लक्षात आलं काय म्हणतो. हे पाठीमागून गेलेलं असं या ठिकाणी. ह्या आर्टरीच्या पाठीमाग 2 कप्पे म्हणजे वरचे 2 कप्पे आणि खालचे 2 कप्पे. आणि वरच्या कप्प्याला ऑरिकल असं म्हणतात, खालच्याला व्हेंट्रिकल असं म्हणतात. वरच्याला ऑरिकलीसुद्धा म्हणतात, ॲट्रियासुद्धा म्हणतात. हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे वरचं असलं तर आता वर एक मोठा वरचा एक कप्पा आणि वर एक आणि खाली एक. वरच्या भागाला ऑरिकल म्हणतात, खालच्यामध्ये व्हेंट्रिकल असं म्हणतात. ह्या 2 ॲट्रियम आणि व्हेंट्रिकलमध्ये हे पार्टिशन आहे. लक्षात आलं काय म्हणतो. हे पार्टिशन आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन याच्यामध्ये कसं माहिती आहे का, आणखीन एक पार्टिशन याच्यामध्ये हे पडलेलं आहे बघा. पार्टिशन म्हणजे तुमच्या लक्षात येतं ना, याच्यामध्ये 2 विभाजन असलेलं. आता इथे जी ही मी असं दाखवतो ना, हा भाग, ही जी रेषा ह्याच्या पलीकडून आहे आणि हे रक्तवाहिनी मोठी वरून आहे आणि ह्याच्या पलीकडून आहे. हे जे दाखवतो ना मी तुम्हाला, लक्षात आलं का म्हणतो, हे जे दाखवतो ना हे पलीकडून आहे. राईट. आता मी आणखीन तुम्हाला दाखवतो. खरं तर हे कट करतो या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी हे बघा हा एक भाग आला. राईट. हा एक आला हृदयाचा आणि हा भाग आला आणि ह्याच्या पलीकडून हे आहे, हे पलीकडून आहे. लक्षात आलं काय म्हणतो. हे कप्पा लक्षात आलं. मी अगोदर इथून समोर दाखवलं होतं. हे बघा हे असं. हे समजून घे. म्हणून खऱ्या अर्थानं हृदयाचे किती कप्पे तयार झालेत. 4 कप्पे झालेत. हा एक कप्पा. लक्षात आलं. त्याच्यानंतर हा एक कप्पा. लक्षात आलं. बघा आता दाखवतो मी. राईट. हा एक कप्पा आणि हे सुद्धा कप्पा या ठिकाणी असं दाखवतो मी. त्याच्या पलीकडून येणार हे असं आहे, ह्याच्या पलीकडून. राईट. आणि नंतर हे वरचे 2 कप्पे आणि खालचे 2 कप्पे. हे लक्षात ठेवायचे. हे बघा
ह्युमन हार्ट इज 4 चेंबर. किती चेंबर आहे या ठिकाणी? 4. हे बघा, हे पटलं तुम्हाला? हे पाठीमागून हे गेलेले असं इकडे दाखवतो मी, हे असं. म्हणजे लक्षात घ्या, हृदयाचे किती कप्पे झाले या ठिकाणी? 4 कप्पे झाले, राईट? हो, बरोबर. वरचे 2 ऑरिकल किंवा आट्रिया आणि खालचे व्हेंट्रिकल. आता साईड या ठिकाणी आता आपल्याला बघायची आहे, बरोबर आहे. इकडची साईड लेफ्टची आहे. हे आता मी कट करतो हे सगळं. आता हे सगळं कट करतो. चेंबर तर तुमच्या लक्षात आले, कप्पे लक्षात आले ना? कप्पे लक्षात आले ना? बस झालं. आता बघा, आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय दाखवतो. हे कप्पे जर असलं तर आता या ठिकाणी यांचे भागांची नावे, बरोबर आहे. आणि इकडची बाजू डाव्या हाताची आहे. ही सगळी ही बाजू, ही पूर्ण इकडची, ही जी हा सॉरी हे 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 नाही, हे बघा इथून जे आपल्याला भाग येते ना, हे इथं दिसतो ना, हा भाग इथून हे हो का, हे इकडची डावी बाजू आहे. इकडची डावी बाजू लक्षात घ्या. इकडची सगळी डावी बाजू आणि इकडची उजवी बाजू आहे, राईट? हृदयाची ही इकडची डावी बाजू आणि इकडची उजवी बाजू. आता मी हे कट करतो, ते बघा या ठिकाणी. आता बघा इथे या ठिकाणी कप्प्यामध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं बघा. या ठिकाणी आकृती अगोदर समजून घेतो तर तुम्हाला सगळं त्या ठिकाणी ह्याच्यातलं सगळं व्यवस्थित कळतं, असा त्याचा अर्थ, राईट? आता एक भाग या ठिकाणी सांगतो. हे कप्पे झाले, हे लेफ्ट आहे, हे लेफ्ट आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या हृदयाच्या कप्प्याला इथे बघा लेफ्ट अट्रियम नाव आहे का? बघा, हे आहे का? लेफ्ट अट्रियम म्हणजे हा भाग आला. लेफ्ट अट्रियम कोणता भाग आला? हा भाग आला. हा कप्पा, हा पूर्णपणे कप्पा, राईट? चला आता हे मी मोडतो हे. हां, चला लेफ्ट अट्रियम आलं, ओके. त्याच्यानंतर खालचं आहे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. बघा, हे लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकल कोणता? हा भाग आहे. बघा इथं दाखवतो मी, हे बघा हा भाग, राईट? लेफ्ट व्हेंट्रिकल हे कोणतं आहे? लेफ्ट ऑरिकल आहे किंवा आट्रिया आपण काय म्हणतात ते या ठिकाणी. ह्याला इथून घ्या, या ठिकाणी कळलं तुम्हाला? इकडची लेफ्ट बाजू, इकडची राईट बाजू. इकडची बाजू तर दाखवायची आता काही तुम्हाला गरज नाही. आता इकडची लेफ्ट आली म्हणजे इकडची राईट येणारच. हा भाग पूर्णपणे लक्षात आलं काय म्हणतो मी? आता इथपर्यंत दाखवतो. आता ह्याच्या पलीकडून, त्या नलिकेच्या पलीकडून हा भाग आहे. बघा इथं, हे बघा हे नलिका. आता हे नलिका वरून आहे, त्याच्या पाठीमागून आहे भाग, हा भाग पाठीमागून, राईट? आणि हे राईट ऑरिकल किंवा आट्रिया आणि हे लेफ्ट व्हेंट्रिकल, सॉरी राईट व्हेंट्रिकल आलं. हे बघा हा भाग पूर्ण, हा कप्पा. लक्षात आलं का म्हणतो मी? आता मी इकडं हे असं आहे, ह्याच्या रक्तवाहिनी मात्र ह्याच्यावरून आलेली आहे. हे कळलं हे तुम्हाला? चला आता बघा पुढे, हे नावे समजून देतो तुम्हाला. आता याच्यामध्ये या ठिकाणी कसं माहिती आहे का? आता हे लेफ्ट अट्रियममध्ये हे लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स आहेत. हे लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स काय करतात माहिती आहे का? हे 4 आहेत. हे बघा इथे 2 आहेत. हे आहेत का? ही एक आणि ही एक, हे 2 आहेत ना? हो का? ही एक आणि ही एक. ह्याच्यातून फुफ्फुसामधून शुद्ध रक्त आणलं जातं. हे ॲरो दाखवतो मी, हे बघा हे बरोबर आहे. इकडं 2 आहेत. आता मी कट करतो, चांगलं दाखवतो थोडा. हे बघा, ही या नलिकेमधून या ठिकाणी काय होतो इथे दाखवतो. इथून हृदयामध्ये फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त आणलं जातं. सॉरी, हे बरोबर आलं नाही, जरा थांबा. पटलं? हे आरो बघितलं बरोबर आहे. कोणत्या ह्याचे कुठून या ठिकाणी येतो? फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त येते. हे 2 आता हे कट होणार आहेत. आता मी दुसरे म्हणजे 4 पल्मनरी व्हेनकडून काय होतो? शुद्ध रक्त वाहून नेतात. कोणतं रक्त वाहून नेतात? हे शुद्ध फुफ्फुसाकडून हृदयाकडे आणतात, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणता 4 म्हणलं तिथं तुम्हाला 2 दिसत आहेत,
अजून 2 कुठे आहेत? अजून 2 आता हे कट केल्यानंतर तुम्हाला दिसतील. आता बघा हे 2, हे का इकडं 2 आहेत, हे का हे राईट पल्मनरी राईट पल्मनरी, हो काही राईट पल्मनरी व्हेन. ह्या 2 रक्तवाहिन्या काय करतात माहीत आहे का? हे 2 रक्तवाहिन्या या ठिकाणी काय होतात, इकडून ह्या रक्तवाहिन्या ह्याला इथे अटॅच नाहीत, हे हृदयाला पलीकडून अटॅच आहेत. तर यांची ओपनिंग इथे होते. यांची ओपनिंग कुठे होते? इथे छिद्र आहे या ठिकाणी. खरं तर हे काही इथं छिद्र आहे. कळला का मुद्दा? हे आता ह्याची ओपनिंग तर इथं आहे. कोणाची? यांची ओपनिंग तर इथे समोर. हे बघा लक्षात आलं. ही कोणाची ओपनिंग आहे? इकडून येणाऱ्या रक्तवाहिनीची. पाठीमागून येऊन इथं छिद्र पडतात, तिथे इथे ओपन होतात. आणि हे 4 रक्तवाहिन्या म्हणजे हे कोणत्या रक्तवाहिन्या आहेत या ठिकाणी? हे लेफ्ट पल्मनरी व्हेन आणि राईट पल्मनरी व्हेन हे फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त घेऊन येतात. आणि घेऊन कुठे येतात या ठिकाणी? या लेफ्ट ऑरिकलमध्ये आणतात. हे बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये आणतात. इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, राईट. हे ओपनिंग छिद्र आहेत. मग ह्याच्यातून तुम्हाला मी असं दाखवलं होतं, मी हे रक्तवाहिनी इकडून आली, हे रक्त इकडून आलं, हे फुफ्फुसाकडून, आणि ते सुद्धा आलं. मग ह्याच्यातून इथून हे रक्त असं बाहेर येतं या ठिकाणी. याच्यातून असं बाहेर येतो, याच्यातून सुद्धा असं येतो, आणि याच्यातून असं बाहेर येऊन नंतर हे रक्त कुठे होतं त्या ठिकाणी? ऑरिकलमधून व्हेंट्रिकलमध्ये येते. हे लक्षात घे, दाखवलं. हे तुम्हाला दाखवतो मी. बघा लक्षात घे. हे कशामध्ये आलं? हे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आलं. लक्षात घ्या, या ठिकाणी दिशा सांगतो. आणि हे लेफ्ट व्हेंट्रिकलमधून या ठिकाणी इकडं आलं आहे. बघा हे आरो दाखव. आरो बघा, हे कुठं आलं या ठिकाणी? बघा इकडं ट्रान्सफर झालं. आता इकडं तर येऊ शकत नाही, इकडे येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? इकडं पार्टिशन आहे ना मध्ये. लक्षात आलं काय म्हणतो? म्हणून येऊ शकत नाही. लक्षात घ्या, पार्टिशन आहे. आणि इथे आल्यानंतर हे इथून ही रक्तवाहिनी इथून जे रक्त आहे तर कुठं जातं त्या ठिकाणी? या आओर्टाला जातो. हे बघा इथून जातो, ह्याच्या पाठीमागून या आओर्टामध्ये येतं. आओर्टामध्ये बघा, लक्षात घ्या, हे या आओर्टामधून आलं. याला आओर्टा, इथं नाव त्यांनी दिलीत का नाही की मला माहीत नाही. याला नाव आहे आओर्टा. राईट, ऑर्टा. आणि त्याच्यानंतर हे आओर्टाला वर नंतर वेगवेगळ्या फांद्या आहेत. आणि इथून रक्त पूर्ण शरीरामध्ये या ठिकाणी काय? फुफ्फुसाकडून हे सर्व हे रक्त शुद्ध रक्त येतं. आणि इकडून या ठिकाणी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना हा शुद्ध रक्त पूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवापर्यंत, टिश्यूपर्यंत शुद्ध रक्ताची पुरवठा होते. लक्षात आलं? हे कोणता भाग झाला? हे शुद्ध रक्ताचा झाला. आता त्याच्यानंतर आता ह्याच्या विरुद्ध, आता मी विरुद्ध बाजू या ठिकाणी दाखवतोय, सगळं मोडतोय. आलं हे? आता हे शरीराच्या वरच्या भागातून ही सुपिरियर व्हेना केव्हाद्वारे आकृतीमध्ये बघा, शरीराच्या वरच्या भागातून, आणि हे इन्फिरियर व्हेना केव्हाद्वारे शरीराच्या खालच्या भागातून. हे आरो दाखवले मी, बाण. शरीराच्या वरच्या भागातून मोठी नलिका आहे, त्याला सुपिरियर व्हेना केव्हा म्हणतात ह्याला. आणि ही खालची इन्फिरियर व्हेना केव्हा. हे इन्फिरियर व्हेना केव्हा शरीराच्या खालच्या भागातून शरीरातल्या पेशींनी वापर केलेलं ऑक्सिजन, त्याच्यात कार्बन डायऑक्साईड टाकल्यानंतर तो रक्त होतो अशुद्ध. तो रक्त दुसऱ्या रक्तवाहिन्याद्वारे हे सुपिरियर व्हेना केव्हा आणि इन्फिरियर व्हेना केव्हाद्वारे हे कुठं होतं त्या ठिकाणी? हे या ऑरिकलमध्ये येतं. कोणत्या ऑरिकलमध्ये? या ऑरिकलमध्ये. ही ऑरिकल कोणती आहे? राईट ऑरिकल आहे. हे बघा मी दाखवतोय. बघा हे राईट आहे. काही गडद करून दाखवलं आहे ना. हे कोणती ऑरिकल आहे? राईट ऑरिकल आहे. आता इथं आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते राईट ऑरिकल आहे. बघा इथं दिसेल तुम्हाला. हे का राईट ऑरिकल किंवा अट्रियम. ऑरिकल किंवा अट्रिया किंवा अट्रियम, तुम्ही काही म्हणा, एकूण एक असते. राईट. याच्यामध्ये आल्यानंतर आता याची ओपनिंग कुठं आहे या ठिकाणी? इथे आहे छिद्र ह्याचा.
आणि यातून इथून येणारा या नलिकेचं इथं छिद्र, याचं छिद्र इथं आहे. मग याच्यातून येणारा रक्त हे अशुद्ध रक्त आहे आणि याच्यातून येणारा रक्त अशुद्ध आहे. आणि ही दोघांच्या मध्ये वॉल असते आणि इकडेही वॉल असते, इकडेही वॉल असते आणि वॉलमधून हे रक्त वाहणं रक्त इकडे येतं आणि इकडे येऊन असं या ठिकाणी ट्रान्सफर होलेलं बघा. आणि रक्त आल्यानंतर हे हे ही इथे सुद्धा वॉल आहे, हे बघा ह्याच्यामध्ये वॉल आहे, हे रक्त असं येतं आणि असं आल्यानंतर हे सेमिलोनार वॉल आहेत, इथे सुद्धा आहे आणि ऑर्टाची ही सुद्धा वॉल आहे. हे इकडचं हे हे ऑर्टाची मधली ही ऑर्टाची वॉल आहे, ही वॉल बघा, ही वॉल लक्षात आलं काय म्हणतोय. हे सेमिलोनार वॉल आणि ही सेमिलोनार वॉल, ही सेमिलोनार वॉल, याच्यातून रक्त काय होतं या ठिकाणी याच्या ऑर्टामध्ये येतो आणि याच्यातलं रक्त हे कुठं येतो, इथे येतो. ॲट अ सेम टाईम एकाच वेळी शुद्ध रक्त इकडून आणि अशुद्ध रक्त इकडून हृदयामध्ये आल्यानंतर ते मिक्स होत नाही. का होत नाही? कारण दोघांमध्ये पार्टिशन आहे का पार्टिशन आहे? हे बघा मधली फळी दुभाजक असायला म्हणून मानवी हृदयामध्ये डबल सर्क्युलेशन हा शब्द वापरलेला. बिकॉज व्हाट इज कॉल्ड डबल सर्क्युलेशन? बिकॉज ॲट द सेम टाईम एकाच वेळी प्युअर आणि इम्प्युअर ब्लड कॅन पास फ्रॉम दी हार्ट विदाउट मिक्सिंग. मिक्स न होता शुद्ध आणि अशुद्ध रक्त वाहत असतं, असा त्याचा अर्थ आला. ओके, आता लेबल आपण या ठिकाणी थोडंसं आणखी डिटेल तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो मी. राईट, आता ह्याच्यामध्ये हे पल्मोनरी म्हणजे वरचा जो आरोटाचा भाग आहे त्याच्यामध्ये विभाजन पडलेलं लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि हे पल्मोनरी हे जे आहे ना, हे शुद्ध रक्त वाहून नेत असतो. आणि त्याच्यानंतर हे पल्मोनरी ट्रंक, लक्षात आलं काय म्हणतो, यालाच आपण पल्मोनरी ट्रंकला पल्मोनरी ट्रंक आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. कारण याच्यातून शुद्ध रक्त वाहून लेफ्ट पल्मोनरी आर्टरीतून हा रक्त अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे जातं. कशासाठी? शुद्धीकरणासाठी. बघा, इथून लेफ्ट पल्मोनरी आर्टरी अशुद्ध रक्त वाहतं आणि इथं बघा राईट पल्मोनरी आर्टरी. कुठं जातो हा रक्त? ह्याच्यामध्ये इथून कोणता रक्त जातो? बघा या ठिकाणी कोणता, या ठिकाणी अशुद्ध रक्त. कुठे? फुफ्फुसाकडे जातो. कशासाठी? शुद्धीकरणासाठी. आणि शुद्धीकरण एकदा मग त्या अशुद्ध रक्त ह्याच्यामध्ये तर अशुद्ध रक्त आहे कारण कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे, CO2 आहे. आणि CO2 फुफ्फुसातून आपल्या नाकातून बाहेर पडल्यानंतर परत आपण नाकात ऑक्सिजन परत घेऊन ते फुफ्फुसामध्ये जातं आणि फुफ्फुसामध्ये असणारा जो रक्त आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन विरघळल्यानंतर तो रक्त शुद्ध होतो. आणि शुद्ध झाल्यानंतर आता या ठिकाणी आता इथं म्हणतो शुद्ध झाल्यानंतर आता इथं आहे लेफ्ट पल्मोनरी व्हेन. हे लेफ्ट पल्मोनरी व्हेन इकडे 2 आहेत आणि इकडे 2 आहेत राईट पल्मोनरी व्हेन. हे फुफ्फुसामधून, इकडं फुफ्फुस असतो, हे बघा इथे फुफ्फुस आहे, बरोबर. इकडं या ठिकाणी अशा पद्धतीने अगोदर मी आकृती काढून दाखवली फुफ्फुसाची, हे रफली दाखवतोय. राईट, ह्या फुफ्फुसामधून पलीकडून इकडं थोडं लांब आहे साईड, आता मी आकृतीत दाखवलेलं आहे. आणि ह्याला हे रक्तवाहिन्या इथे अटॅच असतात आणि त्याच्यानंतर इकडचं या ठिकाणी फुफ्फुस इथे असतो, या ठिकाणी हे बघा इथे या ठिकाणी असतो फुफ्फुस. राईट, आणि हे पल्मोनरी व्हेन याला अटॅच असतात आणि फुफ्फुसातून शुद्ध रक्त आता कुठं होतं या ठिकाणी? शुद्ध रक्त कुठं होतो या ठिकाणी? याच्यामध्ये लेफ्ट अट्रियममध्ये येतो, बरोबर आहे, लेफ्ट अट्रियममध्ये येतो. आणि ही प्रक्रिया अशा पद्धतीने चालते, बरोबर. शुद्ध रक्त आल्यानंतर त्याच्यानंतर हे लेफ्ट अट्रियममध्ये येतो आणि लेफ्ट अट्रियममध्ये आल्यानंतर आणि लेफ्ट अट्रियम आणि राईट अट्रियमच्या मध्ये हा पार्टिशनचा भाग आहे. कोणता भाग आहे? हे पार्टिशनचा भाग आहे. पार्टिशनमध्ये दोघांमध्ये असणारा दुभाजक, बरोबर आहे. हे पार्टिशनच्या मध्ये एक वॉल असते, त्या वॉलला नाव आहे बायकस्पिड वॉल. बघा या ठिकाणी हे कट करू लागलो मी, हे काही
हो का, ही बायकस्पिड वॉल आहे. बायकस्पिड वॉल ऑर मिट्रल वॉल. आणि ही बायकस्पिड वॉल आणि इकडं या ठिकाणी ह्या अट्रियम आणि व्हेंट्रिकल, हे राईट अट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जी वॉल आहे याला ट्रायकस्पिड वॉल असे म्हणतात. हे महत्त्वाची भूमिका आहे या ठिकाणी. हां बघा, हे ट्रायकस्पिड वॉल. ट्रायकस्पिड वॉल कुठे असते लक्षात घ्या, हे माझं महत्त्वाचं आहे मुद्दे. हे ट्रायकस्पिड वॉल कुठे असते? राईट अट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल दोन दुभाजकाच्या मध्ये ट्रायकस्पिड वॉल. आणि बायकस्पिड वॉल कुठे असते या ठिकाणी? लेफ्ट अट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये. यांचं वैशिष्ट्य कसं असतंय? याच्यातून रक्त आल्यानंतर बघा, लक्षात घ्या, मी दाखवतोय, हे थोडं कट करतो, बरोबर आहे. आता याच्यातून रक्त आल्यानंतर, ह्याच्यामधून रक्त आल्यानंतर आणि याच्यामधून रक्त आल्यानंतर इथे जे वॉल आहे, हे रक्त इथे आल्यानंतर नंतर हे वॉल का होतोय? ऑरिकलमध्ये आल्यानंतर. आणि ज्यावेळेस ऑरिकल असा दाबला जातो, कॉन्ट्रॅक्शन होतो, तर इथली वॉल जी झडपाजे मोकळी होते आणि या ऑरिकलमधलं रक्त, लेफ्ट ऑरिकलमधलं रक्त लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये होतो आणि राईट ऑरिकलमध्ये असणारा रक्त राईट व्हेंट्रिकलमध्ये होतो. या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिडचं वैशिष्ट्य आहे. मात्र लक्षात घ्या, मात्र ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल, हा भाग एकदा जसा अंकुंचन पावल्यानंतर मात्र हा रक्त उलट्या दिशेने इकडं जात नाही. व्हेंट्रिकलमधून अट्रियममध्ये किंवा ऑरिकलमध्ये जाऊ शकत नाही, कारण झडपा ते बंद होऊन जातात. त्या झडपाचं वैशिष्ट्य असं आहे